कौल बिहारचा ही जी मॅरेथॉन कव्हरेजची महादौड जी 24 तासवर सुरू आहे ती कंटिन्यू आहे. काटेकी टक्कर, चुरशीचा लढा हा बिहारमध्ये बघायला मिळतो आहे. अजूनही बहुमताचा जो आकडा आहे 122 मॅजिक फिगर, या आकड्याच्या अवतीभोवती आघाड्यांच्या आघाड्या ह्या खेळतायत. म्हणजे या क्षणी NDA 121, RJD काँग्रेस महागठबंधन 114 आणि इतर 8, ज्यामध्ये 5 जागा MIMने जिंकलेल्या आहेत. MIMनं 5 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे MIM कोणाकडं यावर बरंच काय अवलंबून आहे. अशा पद्धतीनं महाआघाडीमध्ये म्हणजेच महागठबंधनमध्ये मुसंडी मारण्याची क्षमता आहे. आत्ता RJD 76 जागांवरती, काँग्रेस 20 जागांवरती आणि माले 18 जागांवरती आघाडीवरती आहे. त्यातल्या काही जागा ह्या जिंकलेल्या सुद्धा आहेत. तसंच भाजप, JDU आणि हम हे जे NDAचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये सुद्धा भाजपकडं आता 72 जागा दिसत आहेत, तर JDUकडं 40 जागा दिसत आहेत. IPL पेक्षाही बिहारमध्ये चुरशीची 2020 मॅच चाललेली आहे. एनीबडीज गेम असा दावा हा मनोज झा, जे तेजस्वी यादव यांचे सल्लागार आहेत, RJDचे खासदार आहेत, त्यांनी केलेला आहे की RJDला 86 जागा मिळतील. बहुमताचा आकडा पुढच्या 2-3 तासात आम्ही पार करू, असाही दावा मनोज झा यांनी केलेला आहे. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनोद तावडे आहेत, जे 20-25 दिवस बिहारमध्ये प्रचारासाठी होते भाजपकडनं. ते आपल्यासोबत आहेत. विनोद तावडे, G24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. बिहारमध्ये आपली भेट होऊ शकली नाही, फोनवरच बोलणं झालं, पण तुम्ही तेव्हा दौऱ्यात व्यस्त होतात. मला 2-3 गोष्टीचं अप्रूप वाटतं की शेवटी भाजपसाठी ट्रम्प कार्ड हे नरेंद्र मोदी ठरतात आणि त्यांच्या सभा दर सभा वातावरण फिरतं. नितीश कुमार यांच्या विरोधात, त्यांच्या JDUच्या विरोधात किंवा त्यांच्या सरकारच्या विरोधात किंवा NDA आघाडीच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे अशी चर्चा होती. पण आता असं दिसतंय की अँटी इन्कम्बन्सी रोखून धरण्यात किंवा थोपवण्यात NDA आघाडीला यश आलेलं दिसतंय. मला असं वाटतं की अँटी इन्कम्बन्सी 15 वर्ष असल्यानंतरही स्वाभाविक असू शकते आणि ती अँटी इन्कम्बन्सी जी 15 वर्ष होती त्यामुळे एक वेगळं निगेटिव्ह मत नितीश कुमारांविषयी जरी असलं तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांनी महिलांसाठी जे काम केलं आहे, दारूबंदीपासून ते विद्यार्थिनी शिक्षणाची सायकल देण्यापासून महिला बचत गटांना दिलेली संधी, यामुळे महिला वर्ग हा नितीश कुमारांसाठी चांगलं मतदान करणार होता. आणि माननीय मोदीजींनी जे जनधन अकाउंटला थेट पैसे पोचवले, म्हणजे राजीव गांधीजी म्हणायचे की दिल्लीतनं 1 रुपया गेला की खाली 8 रुपये पोचायचे, 8 पैसे पोचायचे, 92 पैसे मध्ये जायचे. पण थेट जनधन खात्यांमध्ये जे पैसे पोचले, धान्य जे सामान्य माणसाला दिवाळीपर्यंत म्हणजे छटपूजेपर्यंत मोफत मिळालं, या सगळ्यामुळे अतिपिछडा आणि महिला वर्ग हे दोघं NDA सोबत राहिल्यामुळे मला असं वाटतं हे यश आज आपल्याला दिसतंय. विनोदजी, नरेंद्र मोदी जर का ट्रम्प कार्ड असतील भाजपसाठी, तर या निवडणुकीत त्याचा प्रत्यय तुम्हाला पुन्हा आला? कारण नरेंद्र मोदींच्या ज्या सभा आहेत आणि त्या सभांमध्ये त्यांचं जे भाषण होतं त्यानंतर वातावरण टप्पा दर टप्पा फिरत जातं. म्हणजे मी बघितलंय की पहिल्या टप्प्याचं जेव्हा मतदान होतं, नरेंद्र मोदींची सभा ही दुसऱ्या टप्प्यातल्या काही जागांसाठी लागली होती. दुसऱ्या टप्प्याचं जेव्हा मतदान होतं तेव्हा तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराची जाहीर सभा त्याच दिवशी, मतदानाच्या दिवशी नरेंद्र मोदींची होती. हे जे प्लॅनिंग असतं भाजपचं, ते काटेकोरपणे इथेही अंमलात आलेलं आहे बिहारमध्ये. अर्थात मला असं वाटतं की निवडणूक म्हटली की सर्व बाजूनी त्याची नीट योजना करणं, आणि विशेषतः 2014 पासून आपण जर पाहिलं तर निवडणूक मॅनेजमेंटचं एक तंत्र आहे जे भाजपाने आत्मसात केलं आहे. त्यामुळे केलेली कामं तर आहेतच, पण ती नीट मतदारांपर्यंत पोचणं आणि ती पोचल्यानंतर ते मतदार बाहेर येणं आणि बाहेर येताना जे आवश्यक वातावरण लागतं त्या सभांचं मोदीजींचं आयोजन करणं, ह्या 4 सूत्रांवर मला असं वाटतं की भाजपचं मायक्रो प्लॅनिंग हे होतं. आणि त्यामुळे आमच्यासारखे बरेच कार्यकर्ते देशभरातना हे त्या
26 मतदारसंघ 25 मतदारसंघ घेऊन मायन्यूट बूथपर्यंतचं प्लॅनिंग हे करून मला वाटतं तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना एक ताकद देण्याचं काम केलं आणि हे निवडणूक तंत्र सुद्धा चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं. जसं मला असं वाटतं की तेजस्वीच्या बाजूने सुद्धा ज्या प्रकारचं एक राजकीय प्लॅनिंग त्यांची मंडळी करत होती, पण त्या प्लॅनिंगमध्ये हे जे मायक्रो प्लॅनिंगची गरज असते, मला वाटतं ती भाजपची ही मोठी प्लस पॉईंट आहे, मोठा ताकद आहे. तुम्ही एका खूप महत्वाच्या मुद्द्याला छेडलेला आहे की तेजस्वी यादव यांचं प्लॅनिंग ठीक आहे, त्यांचं प्लॅनिंग होतं, पण मायक्रो प्लॅनिंग हे भाजपकडे आहे. मला जे दिसतं, तेजस्वी ही निवडणूक लढले आणि दमखम लावून लढले. खरंच त्यांनी निवडणूक लढवली अक्षरशः, पण ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा सहकारी पक्ष काँग्रेसकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, जसं आधीच्या निवडणुकांमध्ये लालू प्रसाद यादवांनी काँग्रेसकडे लक्ष दिलं, काँग्रेसकडे उमेदवार नाही म्हटल्यावरती लालू प्रसाद यादव स्वतःचे उमेदवार काँग्रेसला द्यायचे, त्यांना रसद पुरवायचे, तिथे तेजस्वी कमी पडले. मला वाटतं तेजस्वी यांचं वय जर आपण पाहिलं तर 31 वर्ष आहे आणि प्रत्यक्ष फील्डमध्ये लालूजी नसताना अशी मोठी निवडणूक लढवणं यामध्ये स्वाभाविक काही गोष्टी राहतील, पण त्यापेक्षा मला वाटतं की अशी जी काँग्रेसने इतक्या जागा घ्यायची गरजच नव्हती. त्यांनी जर कमी जागा घेतल्या असत्या आणि त्या जर RJDकडे शिफ्ट झाल्या असत्या तर एखाद्या वेळेस त्यांना थोडंसं वेगळं चित्र त्यामध्ये मिळालं असतं. पण तसंच आमच्याकडे आम्ही LJPला 15-16 द्यायला तयार होतो आणि त्यात जर JDU तयार झालं असतं तर स्वाभाविकपणे निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे या सगळ्या जर गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल 2014ला भाजपबरोबर जे मित्रपक्ष होते त्यांना जवळजवळ आम्ही 64 जागा दिल्या आणि त्यातल्या 4 जागा फक्त आल्या. त्याच्यावेळी जर आम्ही 20-22 जागा दिल्या असत्या तर भाजपचं एकट्या ताकदीवर सरकार 14ला आलंही असतं. पण हे सगळं जरतरचं आणि राजकीय विश्लेषण, राजकीय अभ्यासाला उपयोगी पडतं. निवडणुकीच्या वेळी ज्या सगळ्या कॉम्बिनेशनचा एक विचार करून निर्णय केला जातो, तो निर्णय त्यावेळेचा सर्वोत्तम निर्णय हाच मानला पाहिजे. तो तेजस्वीचा असेल किंवा नितीशजींचा असेल, तोच निर्णय सर्वोत्तम आहे. विनोदजी, चिराग पासवान यांच्या LJPला 0 जागांवरती आता आघाडी, म्हणजे एकाही जागेवरती आघाडी दिसत नाहीये. पण ते वोट कटुआ म्हणून जास्त त्रास त्यांनी JDUच्या विरोधात दिला असण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे सर्व उमेदवार हे जनता दल युनायटेडच्या उमेदवारांच्या विरोधात होते. म्हणजे नुकसान हे नितीश कुमारांच्या JDUचं झालेलं आहे. नितीश कुमारांचा जो JDU आहे तो 40-42 जागांपर्यंत राहतोय, जो गेल्या निवडणुकीमध्ये 71 जागा त्यांनी मिळवल्या होत्या. कुठेतरी नितीश कुमार हे नाराज आहेत. LJP बरोबर पाहिजे तसं टायअप झालेलं नाही. ती एक भाजपच्या चाणक्य नीतीची खेळी होती असं त्यांनाही वाटण्याची शक्यता आहे. म्हणूनच काँग्रेस असेल, RJD असेल आणि काही जुने समाजवादी असतील, यांना असं वाटतंय की नितीश कुमार काहीतरी महाराष्ट्रात जसा शिवसेनेनं विचार केला तसा बिहारमध्ये करतील का, त्याचाच भाग म्हणून कदाचित सुशीलकुमार मोदी असतील किंवा इतर जे बिहारमधले नेते आहेत भाजपचे, भूपेंद्र यादव असतील, ही मंडळी आत्ता नितीश कुमारांच्या घरी गेलेली आहे. मला असं वाटतं की नितीशजींना माहिती आहे की LJP विषयामध्ये भाजपची भूमिका काय होती आणि भाजप किती त्या विषयामध्ये आग्रही होता हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या विषयातला निर्णय हा स्वतः त्यांचा होता. त्यामुळे भाजपला कोणी या विषयामध्ये दोष देऊ शकणार नाही JDUकडून, कारण निवडणुकीच्या आधीच्या सगळ्या बोलण्यांमध्ये भाजपची भूमिका LJP विषयाची खूप स्पष्ट होती आणि त्यामुळे यात कुठलाही भाजपचा दोष कोणीही देऊ शकणार नाही. विनोदजी, 30 ते 35 जागांचा फरक हा JDU आणि भाजपमध्ये दिसतोय. भाजप कदाचित क्रमांक 1चा किंवा क्रमांक 2चा पक्ष, पण भाजप NDA मध्ये तरी क्रमांक 1चा पक्ष होतोय आणि JDU पेक्षा 30 ते 35 जागा या भाजपकडे जास्त आहे. अशा वेळी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही भावना कार्यकर्त्यांमध्ये बिहारमधल्या उफाळून येणं स्वाभाविक आहे. काय विचार करू शकतं पक्षश्रेष्ठी? नाही, आशिषजी, मला असं वाटतं की भाजपच्या 70-72 जागा आल्या, JDUच्या 40-45 जागा आल्या, तर या भाजपच्या आणि JDUच्या आल्या असं आम्ही मानत नाही. ह्या NDA आघाडीच्या आल्या आणि त्यामुळे NDA आघाडीच्या आल्या असतील तर आघाडी करताना ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणेच पुढे जायचं. आपण एकत्र लढायचं आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादीवर सरकार बनवायचं
अशी नीती भाजपची नाही आहे. विनोदजी, तुम्ही बिहारमध्ये होता त्या निवडणुकीत 20-25 दिवस, आणि बिहारचा जो मतदार आहे, आम बिहारी आहे, हा पॉलिटिकल आहे, हा वोकल आहे, त्याला स्वतःची मतं आहेत आणि तो राजकारणाविषयी फार आग्रही आहे. अशा वेळी ही जी बिहारची निवडणूक तुम्ही प्रत्यक्ष बघितलेली आहे, ही महाराष्ट्रापेक्षा कशी वेगळी वाटते, खास करून तिथलं पॉलिटिकल कल्चर जे वोटर्समध्ये आलेलं आहे? एक तर नक्की आहे की बिहारमध्ये राजकीय जागरूकता ही खूप आहे. म्हणजे केवळ जातीवर आहे असं नाही, तर जी झालेली कामं आणि न झालेली कामं असतील, म्हणजे मला बिहारचा मतदार विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्याने महानगरपालिकेच्या कॉर्पोरेटरचे किंवा जिल्हा परिषद सदस्याचे प्रश्न नाही मांडले, त्याने राज्यस्तराचे प्रश्न मांडले. मला वाटतं ही जी मतदाराची मॅच्युरिटी आहे ही बिहारमध्ये नक्की पाहायला मिळाली आहे. आणि बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी राजकारण हे तसं बऱ्यापैकी घराघरात चर्चेलं जातं. आपल्या महाराष्ट्रात तितकं अजून राजकारण, तितकं अजून शासनाची कामं ही तितकी घराघरात फार चर्चेली जात नाहीत. आणि मला वाटतं हा फरक मात्र नक्की बिहारमध्ये फिरताना जाणवत होता. विनोदजी, आत्ता लेटेस्ट ट्रेंड बदलतोय, मिनिटाला बदलतोय. आता NDA 119 तर महागठबंधन 116, आणि या दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेले जे अपक्ष आणि इतर आहेत ते 8, म्हणजे 3 जागांचा फरक हा दोन्ही आघाड्यांमध्ये आहे. एनिबडीज गेम दिसतंय. RJDचे खासदार आणि तेजस्वी यादव यांचे सल्लागार मनोज झा यांनी दावा केला आहे की 86 जागा कदाचित RJD मिळवेल. बहुमताचा आकडाही महागठबंधनकडे येईल. तुमचं काय आकलन आहे? नाही, माझं आकलन मी निवडणूक झाल्यानंतर जे म्हटलं होतं ते हेच म्हटलं होतं की 70 ते 80-85 पर्यंत भाजप असेल, 65 ते 75 पर्यंत RJD असेल, आणि 35 ते 50 पर्यंत जदयू असेल. आणि ज्यावेळी अशी काटाकाटी असते त्यावेळी जसं तुम्ही म्हणला, म्हणजे मला संध्याकाळी 3 वाजता ज्यावेळी NDAच्या जागा एकदम 127-128 दिसत होत्या, त्याच्यात तुमचं सरकार बनलं असं त्यावेळच्या चॅनलच्या अँकरने म्हटलं आत्ताशे निवडणुकीचे 40% मतं मोजली गेली आहेत, अजून 60% मतं मोजायची आहेत. आत्ताच्या घडीला जवळजवळ 65% मतं मोजली गेली आहेत, 35% मतं अजून मोजायची आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत 85% मतं मोजली जात नाहीत तोपर्यंत कुठलाही ट्रेंड आज आपण नक्की आला. NDA जिंकली असंही म्हणू शकत नाही, किंवा महागठबंधन जिंकलं असं आपण म्हणू शकत नाही. थोडं आपल्याला IPL मधनं मध्ये लक्ष काढून इथली IPL काय करते तेही बघावं लागेल. विनोद तावडे माझ्यासोबत आहे. माझा संयम सुटलेला आहे. विनोद तावडे, तुम्ही बिहारच्या प्रश्नावरती बोलतात. माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही राज्याच्या प्रश्नावरही बोलावं. भाजपमध्ये, प्रदेश भाजपमध्ये खडसे गेलेले आहेत, पंकजा मुंडेंविषयी चर्चा आहे, तुम्ही बाजूला आहात. काय तुमची इच्छा आहे? एक निष्ठावंत भाजप म्हणून प्रदेश भाजपसाठी तुमची काय इच्छा आहे? मला वाटतं इच्छा कुठल्याही कार्यकर्त्याची जशी असणार तीच आहे की सगळेजण एकत्रपणे ताकदीने महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम केलं पाहिजे. आणि त्यावेळी येणाऱ्या ज्या अडचणी असतात, त्यावेळेच्या काही प्रसंग असतात, त्याला सगळ्यांनी एकत्रपणे उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने काम सध्या महाराष्ट्र भाजपचं सुरू आहे. ठीक आहे विनोदजी, तुम्ही वेळात वेळ काढलात, ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे. त्यांनी आपल्याला बिहारच्या प्रश्नावरती ही मुलाखत दिलेली, आणि त्यांनी सुद्धा खूप रॅशनल स्वतःचे व्ह्यूज या मुलाखतीमध्ये मांडलेले आहेत की खरंच बिहारमध्ये काटाकाटी किंवा काटेकी टक्कर किंवा चुरशीची जी निवडणूक झालेली आहे ती प्रत्यक्षात जमिनीवरती दिसत होती. ते 20-25 दिवस बिहारच्या एकूणच प्रचारात होते आणि त्यांनाही ते जाणवलेलं आहे. अजूनही पिक्चर पूर्ण झालेलं नाही आहे. रात्री उशिरापर्यंत पिक्चर हे पूर्ण होणार आहे. आत्ता 5 जागांचा फरक 19-20 हा दोन्ही आघाड्यांमध्ये दिसतो आहे. MIM सारखा जो पक्ष आहे तो 5 जागा मिळवून आहे, आणि MIM कदाचित सत्तेसाठी कोणाला मदत करतं यावरती बरंच काय अवलंबून आहे. MIM कदाचित राष्ट्रीय राजकारणामध्ये मास्टर स्ट्रोक खेळू शकतं जर का
कुणालाच बहुमत मिळालं नाही तर इंटरेस्टिंग बॅटल बिहारमध्ये चाललेलं आहे. आपण लक्ष ठेवून आहोत. आता एक ब्रेक घेऊया. पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.